आपल्याला नेहमी काहीतरी घरात खाणं करावं लागतं, मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी. तर दरवेळेला आपल्याला भाजणीच्या चकल्या करता येतीलच असं नाही, तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून झटपट होणाऱ्या पण खुसखुशीत आणि खमंग अशा आज आपण आगळ्या वेगळ्या अशा मूग डाळीच्या चकल्या बघणार आहोत. त्यासाठी ही 1 वाटी मूग डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. ती आता एका कुकरच्या भांड्यात टाकून घेऊया. ही धुतलेली 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याच वाटीने 1.5 वाटी हे पाणी घेतलेलं आहे, ते यामध्ये घालूया. आणि आता हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. याच्याच बरोबर आपण ह्याच वाटीने 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, तेही आपल्याला कुकरला लावून घ्यायचंय. तर त्यासाठी काय करायचं, असं एक कुकरचं भांड घ्यायचं, त्यामध्ये स्वच्छ असं एक पातळ स्वच्छ फडका टाकायचा, पीठ ओतून घ्यायचं. या फडक्यावर हे पीठ आपण घालून घेतलंय. आता याची आपण एक अशी पुरचुंडी बांधून घेऊया सुक्या पिठाचीच. ह्यानेच असं आपण बांधून घेऊ शकतो, किंवा तुम्हाला वेगळं काही नाडी किंवा सुतळ बांधायची असेल तर त्यानेही बांधू शकतो. जास्त घट्ट नाही बांधायची आणि सैलही नाही बांधायची. हे बघा, इतपत अशी ही पुरचुंडी बांधले. तर ती आपण अशी यामध्ये ठेवून द्यायची. आता आपण हे जी डाळ घेतली होती पाणी घालून, ती कुकर मध्ये आत ठेवलेली आहे. यावर आता आपण एक झाकण ठेवूया. आणि त्यावर आपण हा पिठाचा डबा आहे मोठली बांधलेली, तो ठेवूया. कुकरचं झाकण लावून घेऊया. गॅस चालू करूया. मीडियम गॅस ठेवायचा, फार मोठा ठेवायचा नाही. आणि याच्या 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. कुकर गारही झालाय. आता आपण हे बाहेर काढून घेऊया. ही डाळ आपली छान अशी मऊ शिजली. आता ही अशीच मस्त बारीक करून घेऊया. तुम्हाला ह्याच्यावर म्हणजे कमी वाटलं तर मिक्सरला पण फिरवून घेऊ शकतो. एकदम असं त्याचं पेस्ट करून घ्यायची, पाणी नाही घालायचं. हे बघा, हे छान अशी आता एकदम पेस्ट झाली. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि ही आपली पिठाची मोठली सोडून घेऊया. हे बघा, हे आपलं असं छान आता हे पीठ मस्त वाफलंय. आता आपण ही खडे खडे झाले ते असं स्मॅश करून घेऊया. एका भांड्यात ठेवून करूया. ह्याच्या ज्या गोळ्या गोळे होतात ते असे मोडून घ्यायचे. जास्त गोळे झालेत वाटलं तर तुम्ही बत्त्याच्या साह्याने फोडू शकता. आता आपलं हे जे वाफवलेलं पीठ आहे हे थोडं थोडं आपण असं चाळून घेऊया, उस्त्रगाळ करून. हे सगळं पीठ वाफवलेलं आपण चाळून घेतलंय. हे वर खडे खडे असे राहिलेत. हे काय आता फार बारीक होणार नाही, जास्तीत जास्त बारीक करून घ्यायचे. जे उरलेल गाळ तो आपण बाजूला ठेवायचा.
ही आता आपली एकदम छान वस्त्रगाळ अशी पिठी तयार झाली. तर यामध्ये आपण सगळे बाकीचे जिन्नस घालूया. याच्यात आपण 1.5 चमचा तिखट घालतोय. चमचाभर मीठ घालूया. अर्धा चमचा हळद घातली. चिमटीभर पांढरे तीळ घातले आणि 1 चमचा ओवा घ्यायचा आणि तो असं आपल्या हातावर चुरून आपण त्यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा चांगला स्वाद राहतो. हे सगळं या पिठाला छान चोळून घेऊया. आता हे तिखट मीठ घातलेल्या पिठामध्ये आपण ही बारीक करून ठेवलेली जी डाळ आहे ती मिक्स करूया. बघा, आता ही डाळ छान या पिठात आधी मिक्स करून घेऊया. आधी पाणी घालायचं नाही, शक्यतो या डाळीतच हे जास्तीत जास्त भिजवून घ्यायचं. हे बघा, हे डाळ आणि पीठ असं आता छान एकत्र झालंय. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून, एवढंच पाणी घेतलंय, हे सगळं लागणार नाही, थोडं थोडं असं घालून आपण पीठ ओलं करून घ्यायचं. हा बघा, इतपत असा आपला हा मऊ गोळा भिजवून तयार ठेवायचा. जास्त घट्टही करायचा नाही, मग चकली पाडताना त्याचे तुकडे पडतात. आणि जर जास्त पाणी घालून तुम्ही मऊ केलात तर मग ते तेलात टाकल्यानंतर मऊ पडतात. म्हणून आधी जास्त मऊ आणि एकदम जास्त घट्ट असं करायचं नाही. मीडियम असं हाताला मऊ लागे इतपत हा गोळा आपण आता 10 मिनिटं असाच ठेवूया. चकल्या करायला घेऊया. त्याच्यासाठी आधी आपण हे तेल तापत ठेवूया गॅसवर, म्हणजे आपल्या चकल्या पाडून होईपर्यंत तेल छान तापेल चकल्या होण्यासारखं. हा चकलीचा सोऱ्या आहे बघा. तर यामध्ये आपण हे पीठ घालायचं. त्याच्या खाली आपल्याला ही चकलीची ताटली असते अशी, यामध्ये अडकवायची असते आणि ती अशी हे लावून घ्यायचं याला. आता आपलं हे मळून ठेवलेलं पीठ आहे, त्यातलं थोडस पीठ आपण काढून घेऊया आणि जरा परत असं मळून घेऊया. पाणी नाही लावायचं. अगदीच घट्ट वाटलं तर जरा असं असं नुसतं बोट बुडवायचं आणि मळायचं, पण जास्त पाणी लावायचं नाही. छान मळून घ्यायचं पीठ. मळताना ह्या भागाने हाताच्या पीठ मळायचं. हे बघा, हे असं आपण मळून लांब करून घेतलं की यामध्ये असं आपल्याला हे घालता येतं. असं छान चेपून चेपून आपला हा चकलीचा सोऱ्या म्हणतात तो भरून घ्यायचा. आता हा बंद करून घेऊया. मध्ये चकल्या पाडू शकता, पेपरवर पाडू शकता, पण इथे ताटलीवर पाडून घेऊया. हे असं वरून गोल गोल फिरवायचं. हे बघा, हे असं आलं की आपला हात असा गोल फिरवायचा. आणि याचं हे शेवटचं टोक इथे प्रेस करून बंद करायचं. जास्त उंच धरायचं नाही आणि खाली आपल्याला दिसेल इतपत उंचावर धरायचं.
3 फेरे झाले. चकली जिथून सुरुवात केली त्या लाईनला आलं की बंद करायचं. अशाच आपण सगळ्या चकल्या वाढून घेऊया आधी थोड्या. हे बघा आपलं धूर यायला लागलंय. हे पटकन पीठ घातल्यावर वर आलं म्हणजे तेल आपलं बरोबर तापलेलं आहे. थोडासा मीडियम करायचा, मोठा नाही ठेवायचा. आणि एक एक चकली अशी आत सोडून घ्यायची. थोडेसे बुडबुडे कमी झाले की त्याला झारा लावायचा. आधी लावायचा नाही झारा. इथे ठेवू द्यायची तेलात. आता या वेळेला आपण अशी उलटी करायची. मंद गॅसवर आपण तळून घेतल्या की चकल्या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. गॅस मोठा ठेवला तर चकली वरून तळली जाते, काळी होते आणि आत कच्ची राहते. बघा हे पूर्ण बुडबुडे आपले आता थांबलेले आहेत. म्हणजे आपली ही चकली तळून तयार आहे. बघा छान खुसखुशीत खमंग चकली तळून तयार झाले. आता यामध्ये टाकताना सुद्धा त्याचा तुम्ही आवाज बघू शकता.